भारताचा सर्वांगीण विकास साध्य करायचा असेल तर या देशातल्या शेती क्षेत्रामध्ये सरप्लस प्रोडक्शन करण्याची क्षमता निर्माण करणं गरजेचं होतं. हीच गरज ओळखून देशाचे पहिले कृषी मंत्री अर्थातच भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांनी या शेती क्षेत्राला आधुनिकतेचा जोड दिला. 1927 मध्ये शेतकरी संघ स्थापन केला. भाऊसाहेबांनी कृषीला शिक्षणाचा जोड देऊन या देशामध्ये आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला, या देशाचा विकास साध्य करण्याचा प्रयत्न केला असं आपल्याला दिसून येतं. मुळात भाऊसाहेब देशमुखांचे या संपूर्ण विदर्भावरती तर उपकार आहेत, सोबतच या देशावरती सुद्धा उपकार आहेत. कारण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी तांदळामध्ये अर्थातच धानामध्ये विक्रमी उत्पादन निर्माण करण्यासाठी, ही क्षमता निर्माण करण्यासाठी जपानवरून आधुनिक तंत्रज्ञान भारतामध्ये आणलं आणि तांदळामध्ये एक विक्रमी उत्पादन करण्याची या भारतामध्ये पद्धत रोवलेली दिसून येते. हीच नंतरच्या काळामध्ये जेव्हा भारतात आधुनिकतेच्या माध्यमातून इथे हरित क्रांती करण्यात आली, त्याची मुळात पार्श्वभूमीच भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते. म्हणून भाऊसाहेबांचे या विदर्भासोबतच संपूर्ण देशावरती खूप मोठे उपकार आहेत. कारण आज पंजाबराव देशमुख यांची जयंती, या निमित्तानं भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना विनम्र अभिवादन.